आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया श्री तुलसी स्तोत्र व त्याचा अर्थ काय आहे. ही अशी दोन लहान स्तोत्र आहे जे म्हणायला सोपी आहेत, पाठांतरही लगेच होईल, ज्यामुळे नित्य देखील म्हणता येतील. स्तोत्र या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्यात भगवंताची, देवदेवतांची त्यांनी केलेले गुण, कार्य, यश, लीला यांचे अथपासून इथपर्यंत वर्णन असते. प्रत्येक स्तोत्राचे वैशिष्ट्य असते, त्याची फलश्रुती ही स्तोत्राच्या शेवटी काही श्लोकात किंवा ओळीत दिलेली असते. स्तोत्र लहान असो की मोठे, त्यातील प्रत्येक शब्दात, ओळीत, श्लोकात, मंत्रात सामर्थ्य असते. अगदी एक दोन ओळीत मोठी कथा देखील समाविष्ट असते. त्याचप्रमाणे श्री तुलसी स्तोत्र याप्रमाणे आहे. नारायण उवाच अंतर्हितायां तस्यांच गत्वाच तुलसी वनम हरिसंपूज्य तुष्टाव तुलसीम विरहातुरा. भगवान नारायण म्हणाले, हे मुनिवर, तुलसी अंतर्धान अदृश्य झाल्यानंतर भगवान श्रीहरी तिच्या विरहाने व्याकुळ होऊन वृंदावनात जाऊन त्यांनी तुलसीची स्तुती केली. ती याप्रमाणे आहे. श्री भगवान उवाच वृंदारूपाश्च वृक्षाश्च यदैकत्र भवन्ति च विदुर्बुधास्तेन वृंदां मत्प्रियां ताम भजाम्यहम. मत्प्रियां मला प्रिय असलेली, ताम तिला, तुला, भजाम्यहम भजतो, स्तुती, भक्ती, उपासना करतो. जेथे तुळशीचे वृक्ष असतात त्या स्थानास वनास वृंदावन असे म्हणतात. मला प्रिय असलेल्या तुळशीची मी उपासना करतो. पुरा भुव या देवी त्वादौ वृंदावने वने तेन वृंदावनी ख्याता सौभाग्याम ताम भजाम्यहम. ख्याताम म्हणजे प्रसिद्धी असणे. जी तुलसी देवी पूर्वी वृंदावनात प्रकट झाली होती म्हणून ती वृंदावनी ह्या नावाने प्रसिद्ध आहे. त्या सौभाग्यवती देवीची मी उपासना करतो. असंख्येषु विश्वेषु पूजिता या निरंतरम तेन विश्वपूजिताख्याम जगत पूजाम भजाम्यहम. जी पुष्कळ किंवा असंख्य वृक्षांमध्ये पूजनीय आहे. असंख्य व्यक्ती, भक्त तिचे निरंतर नित्य पूजन करतात. त्यामुळे ती विश्वपूजिता या नावाने देखील प्रसिद्ध आहे. त्या जगत पूजनीय तुलसीची मी उपासना करतो. असंख्यानीच विश्वानी पवित्राणी यया सदा ताम विश्वव्यापिनीं देवीं विरहेन स्मराम्यहम. जिने असंख्य विश्व नेहमी पावन पवित्र केले आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडे ह्याच समानार्थीच असंख्यानीच विश्वानी हा शब्द आहे. त्या विश्वव्यापिनी देवीचे मी विरहाने व्याकुळ होऊन स्मरण करीत आहे. स्मरण करणे म्हणजे आठवण करणे असेही व्यवहारात म्हटले जाते. देवान तुष्टा पुष्पानां समूहेन यया विना ताम पुष्प साराम शुद्धांच द्रष्टु मिच्छामी शोकता. न तुष्टा संतुष्ट होत नाही, शोकता शोकग्रस्त होऊन, दुःखी होऊन. सर्व देवतांना अनेक प्रकारची फुले अर्पण केल्यानंतरही ते प्रसन्न होत नाहीत, आनंदी होत नाहीत. पण एक तुलसी जरी अर्पण केले तरीही देव प्रसन्न होतात. हे देवी, तू शुद्ध स्वरूपीने आहेस. मी शोकग्रस्त झालो आहे, मी तुझे दर्शन करू इच्छितो. विश्वे यत प्राप्ती मात्रेण भक्तानंदो भवेत ध्रुवम नंदिनी तेन विख्याता सा प्रीता भवताद्धी मे. विश्वातील, संसारातील असंख्य भक्त तुझ्या कृपेने कायमचे आनंदी होतात. जी नंदिनी नावाने प्रसिद्ध आहे त्या तुलसीने माझ्यावर प्रसन्न व्हावे. यस्या देव्यस्तुला नास्ति विश्वेषु निखिलेषु च तुलसी तेन विख्याता ताम यामी शरणम प्रियाम. ज्या देवीची संपूर्ण विश्वात, जगात दुसऱ्या कोणत्या वृक्षाशी, देवीशी तुलना होऊ शकत नाही किंवा जी विश्वात अतुलनीय आहे, त्या माझ्या प्रियेला मी शरण जातो. 9वा श्लोक आहे. कृष्ण जीवन रूपा या शाश्वत प्रियतमा सती तेन कृष्ण
जीवनीती मम रक्षतु जीवनम. अर्थात जी सती साध्वी तुलसी वृंदा रूपाने भगवान श्रीकृष्णांची जीवन स्वरूप आहे, म्हणून ती कृष्ण जीवनी नावाने विख्यात आहे, प्रसिद्ध आहे. ती देवी तुलसी माझ्या जीवनाचे रक्षण करो. इति श्री ब्रह्मवैवर्त पुराणे प्रकृती खंडे तुलसी स्तुती श्री तुलसी माताम अर्पणमस्तु. श्री ब्रह्मवैवर्त पुराणात प्रकृती खंडात वर्णिलेली ही तुळशीची स्तुती श्री तुलसी मातेस मी अर्पण करत आहे. या स्तोत्रात तुलसीची जे 8 नावे आहेत ती तुलसी नामाष्टक नावाने प्रसिद्ध आहे. ती याप्रमाणे: वृंदा वृंदावनी, विश्वपूजिता विश्वव्यापिनी, पुष्पसारा नंदिनीच, तुलसी कृष्णजीवनी. एतन्नामाष्टकंचैव स्तोत्रम नामार्थ संयुक्तम यः पठेत तांच संपूज्य सो अश्वमेध फलम लभेत. इति श्री ब्रह्मवैवर्त पुराणे प्रकृती खंडे तुलसी नामाष्टकम देवी तुलसीम अर्पणमस्तु. केवळ हे नामाष्टक जरी म्हटले, श्रवण केले, तरी देखील त्यास भक्तास अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते, असे स्तोत्रातच म्हटलेले आहे. आजच्या व्हिडिओत बस इतकेच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.